नमस्कार शेतकरी मित्रांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, 2026च्या कापूस हंगामासाठी आज आपण एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. कापूस बियाणं कोणतं लावावं, त्याचा कालावधी आणि त्याचं उत्पादन किती मिळू शकतं, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ छोटासा ठेवणार आहे, पण माहिती खूप उपयोगी असणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून सविस्तर नियोजन पाहणार आहोत. आज फक्त योग्य वाण निवड कशी करायची हे समजून घेऊयात. आता कापूस वाण निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते आपण पाहूयात. मित्रांनो, चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर योग्य वाण निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे साधारणतः 4 प्रकारच्या जमिनी असतात. पहिली पाणी साचणारी जमीन, दुसरी कोरडवाहू जमीन, तिसरी हलकी ते मध्यम जमीन आणि चौथी ही बागायती जमीन. आता पाणी साचणारी जमिनीसाठी कोणतंही बियाणं नाही. आता आपण पाहूयात जिरायती म्हणजे कोरडवाहू क्षेत्रासाठी. आता पाऊस अनिश्चित असल्यामुळे कमी कालावधीचे वाण हे निवडायचे आहेत. आपण त्या जमिनीत घन लागवड करायची आहे आणि अंतर ठेवायचं आहे 3 बाय 1.5 फूट किंवा 3 बाय 2 फूट. दुसरा आहे हलकी जमीन म्हणजे पाणी असल्यास मध्यम कालावधीचे वाण निवडायचे आहेत. उत्पादन चांगलं मिळू शकतं आणि त्या जमिनीत अंतर ठेवायचं आहे 4 बाय 1 किंवा 4 बाय 1.5 फूट. असं केल्यास उत्पादन आपल्याला 10 ते 20 क्विंटल पर्यंत हे मिळू शकतं. तिसरं आहे मध्यम जमीन. या जमिनीत सर्व प्रकारचे वाण चालतात. या जमिनीत अंतर ठेवायचं आहे 4 बाय 1 ते 4 बाय 2 फुटापर्यंत, म्हणजे चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. बागायती जमिनीसाठी जास्त कालावधीचे वाण योग्य आहेत. त्या जमिनीत अंतर ठेवायचं आहे 5 बाय 2 किंवा 5 बाय 2.5 फुटापर्यंत. आता आपण पाहूयात लागवडीची पद्धत. पहिली पद्धत आहे पट्टा पद्धत, दुसरी पद्धत आहे अमृत पॅटर्न पद्धत आणि तिसरी पद्धत आहे दादा लाड पद्धत. तर पाऊस कमी असल्यास दाट लागवड करायची आहे. पाऊस जास्त असल्यास अंतर वाढवायचं आहे. हवामान अंदाजानुसार यंदा हवामान बदलू शकतं. पाऊस कमी किंवा जास्त होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे विचार करून वाण निवडायचं आहे. मित्रांनो, योग्य वाण, योग्य अंतर म्हणजे चांगलं उत्पादन. मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.